आज बनवणार आहोत शेपू पालकचं पिठलं। तर बघा, हा आपण पालक छान स्वच्छ करून घेतला आहे, धुवून घेतला आहे। आता आपण याला छान बारीक चिरून घेऊ आणि शेपू घेतला आहे, हा पण चांगला निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे। चला आता आपण हे बारीक चिरून हे बघा, शेपूच्या पिठल्यासाठी लागणारं साहित्य: जिरं, मोहरी, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, हिंग, हळद। चला तर आता आपण ही फोडणी बनवून घेऊया। आता तेल तापलंय, तेला थोडासा हिंग, हिरवी मिरची, शेंगदाणे, मग छान अशी फोडणी करून द्यायची। बघा, फोडणी छान खमंग झाली। आता आपण अगोदर शेपू चांगला परतवून घ्यायचा तेलावर। आता शेपू परतवून झाल्यानंतर आपण पालक टाकून घेतला। पालक पण छान असा परतवून घ्यायचा। परतवून झाल्यानंतर आपण झाकण ठेवू 5 मिनिटं। चला आता आपली भाजी वाफून झाली असेल, आता बघूया। हे बघा, आपली बरीचशी भाजी वाफून झालेली आहे। अशी छान परतवून घ्यायची, चांगली 50% ती छान हे बघा, त्यात आपण उकळलेलं पाणी टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि चांगली उकळी काढून घेतली। आता आपण त्यात चणा डाळ मी भाजून घेतलेलं आहे, पीठ भाजून घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं पिठलं। आता यास आपण थोडं थोडं पीठ टाकून चमच्याने आपण सर्व असं छान मिक्स करून घेऊ। बघा, पीठ टाकून आपण असं छान गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या। त्याप्रमाणे आपण छान पिठलं शिजवून घेऊ। अशा गाठी सर्व मोडून घ्यायच्या। हे बघा, तयारच झालं आपलं शेपू पालकचं पिठलं।